कुठलाही पेशंट असो, पहिला प्रश्न हाच असतो की मुळात रक्ताचा कर्करोग होतो म्हणजे नेमकं काय होतं? थोडक्यात तुम्ही काय सांगाल? रक्ताचा कर्करोग ही एक ब्रॉड टर्म आहे, म्हणजे याच्यामध्ये कुठला एक आजार नाही, यामध्ये बरेचसे आजार आहेत. तर कॉमनली आम्ही जे रक्ताचे कर्करोग म्हणतो, जो लोकांमध्ये प्रचलित आहे तो आहे ॲक्यूट ल्युकेमिया. आता या ॲक्यूट ल्युकेमियाचेही दोन प्रकार असतात, म्हणजे ALL आणि AML. यातले ALL जो आहे हा आजार बेसिकली लहान मुलांमध्ये म्हणजे पिडियाट्रिक पॉप्युलेशनमध्ये जास्त असतो. AML जो आजार आहे, AML हा आजार थोडासा गंभीर स्वरूपाचा असतो, थोडा वयस्कर लोकांमध्ये किंवा ॲडल्ट्समध्ये किंवा एल्डरली पॉप्युलेशनमध्ये जास्त तो आढळतो. याचे उपचार किमोथेरपीनेच केले जातात. या दोन कॅन्सर व्यतिरिक्त काही मल्टिपल मायलोमा नावाचा एक कॅन्सर किंवा लिम्फोमा नावाचा एक कॅन्सर, हे जे कॅन्सर आहेत हे बऱ्याचशा वयस्कर लोकांमध्ये किंवा वेगवेगळ्या एज ग्रुपच्या लोकांमध्ये आढळतात आणि त्यांच्यासाठी किमोथेरपी, त्याच्याचबरोबर काही काही रुग्णांसाठी रेडिओथेरपी आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट, तिन्ही उपचार पद्धती वापरतात.